आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। आज शरद पवारांची राष्ट्रवादी राज्यभर काळी दिवाळी आंदोलन करणार 31,000 कोटींच्या शेतकरी पॅकेजच्या नावावर राज्य सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असा त्यांचा आरोप आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीत राजकारण आणू इच्छित नाही शरद पवारांचं वक्तव्य, तर सढळ हाताने मदतीची सरकारची तयारी दिसत नाही शरद पवारांची टीका। ज्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या ते पूरग्रस्तांच्या शेतकरी मदतीवरून काळी दिवाळी साजरी करणार भाजप नेते केशव उपाध्यायांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। दिवाळीपूर्वी मदत देऊ असं सांगण्यात आलं होतं, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवल्याचं दिसून येत नाही। शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ सरकारनं आणली आहे, विजय वडेट्टीवारांची टीका। बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून महाएल्गार सभेचं आयोजन। मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेटियरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसींचा एल्गार। मेळावा कोणत्याही पक्षाचा नाही, तर सर्वपक्षीय नेते एकवटणार आहेत। राज्यातील ओबीसी नेते एकत्र येणार आहेत। आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, भुजबळांचं वक्तव्य। GR रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी शांत बसणार नाही। निवडणुकीत सरकारला ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं लागेल, लक्ष्मण हाकेंचा इशारा। हाकेंना काही जण सावी देतात, ते चार्जिंगवर चालणारे बाहुले। आमदार विजयसिंग पंडितांची लक्ष्मण हाकेंवर टीका। हाकेंनी लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम करू नये, विजयसिंग पंडितांचा सल्ला। ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथे मुक्कामी असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ। विखे पाटील यांच्या दौऱ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात।